तर नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज उपवास सोडायला काल महाशिवरात्री होते. आज उपवास सोडायला मी भाजी काय बनवले, चवळी, बटाटा आणि वांग हे सगळं मी कुकरला शिजून घेतले, एक शिट्टी घेतले आणि बाकीचा मसाला खोबरं वगैरे भाजून घेतलं. कांदा, लसूण, अद्रक, टोमॅटो हे सगळं चांगलं आता मी परतू घेतले. बघा फोडणी माझी रेडी आहे. चांगलं बघा तेल सुटलंय आणि इथे बघा हे असं मी चवळी, बटाटा, वांगा असं मी शिजून घेतले. आता ह्याच्यामध्ये चांगला आता मसाला परतू घेतलाय मी. तेल सुटलंय बघा चांगलं. आणि चपात्या बनवणार आहे कारण मोठ्याला झाली सर्दी खोकला म्हणून काय बोलला तेलकट नको, नाहीतर पुऱ्या वगैरे मी काढणार होते पण नाही केले. म्हटलं चपाती भाजीच आणि जाऊ दे म्हटलं संध्याकाळी रवा वगैरे बनवू. तर चला आता मी झाली आता माझी भाजी टाकून घेते. तर बघा झाली माझी चवळीची भाजी मस्तपैकी. खूप सुंदर वास येतोय आणि कलर पण खूप छान आलाय बघा भाजीला. तर कोथिंबीर टाकून घेतली मी आता. जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही, अशी बघा मिडियम बनवली. एका हाताने नाही कॅमेरा एका हातात, तर एका दुसऱ्या हाताने मला काय एवढं काम करता येत नाही आहे. झाली आता माझी भाजी. तर आता निखिलला मला डब्बा द्यायचा आहे. निखिल नाही बघा, चला निखिलला डबा भरते. बघा आता संध्याकाळचं सगळं आटपलंय. दिवाबत्ती वगैरे केली. दिवाबत्ती झाली. तुळशीला पण दिवा लावला, बाहेर लावला, झाडांना पाणी वगैरे टाकला. थोडा उशीर झाला मला झाडांना पाणी टाकायला वगैरे. आणि म्हणून बघा बसलाय त्याला बाहेर जायचंय बघा असा तिथे चौकेश्वर बसलाय. दरवाजा उघडा आहे थोडासा ना, तर त्याला थोडं जास्त वेळ काही नेलंच नाही बाहेर. त्याच्यामुळे असतं मनासारखं असं फिरून झालंच नाही. मग शांत असं झोपलंच नाही. आणि बाहेरून मांजरांचा आवाज येतो ना, मग त्याला वाटतं मी पण बाहेर जावं. बाहेरच्या गाड्या दिसतात बघा थोडे तर मी खिडकीत उभा आहे. अंधार दिसतं बाहेर. आमच्या हॉलमधून हे बघा असा रोड दिसतो बाहेरचा. मेन बघ खाली तर गेट आहे. आणि म्हणून बसत असतो इथे गाड्या. त्याचा काय मूड नाही आहे. तर चला आता माझी भांडी पडली आहेत घासायला. मला ते भांडी घासायचे ना. मनोचं बरं आहे मस्तपैकी. बाहेर जायचं, घरी यायचं, खायचं म्हणू आणि झोपायचं. म्हणू इकडे बघ, तू इकडे बघ बा काय कॉल झालं. निखिल आला आता क्लासवरतून. तर बघा किती भांडी पडलीत माझी घासायला. मला दाखवते किती भांडी. ही भांडी घासायचेत. अर्धा तास जाईल मला तेवढं सगळं साफ करायला. सगळी भांडे घासायचे, वाटा धुवायचा आहे. स्वयंपाक झालाय आता. काय एवढं मला बनवायचं नाही, फक्त मेथीची भाजी बनवायची. चपात्या वगैरे झाल्यात माझ्या आणि दुपारची काही भाजी आहे. चला घेते मी भांडे घासून आता. तर बघा सगळी भांडी बिंडी माझे सगळे घासून वगैरे झालेत. पोटा वगैरे पण धुवून घेतलाय. खूप भांडे होते बापरे. एवढ्या वेळ गेले ना, अर्धा तास गेला मला भांडे घासायला. एवढी भांडी पडतात ना दिवसभर. 2-3 वेळेस भांडेच घासायला लागतात. तर हे सगळी भांडी वगैरे घासून
एवढी भांडी घासलेत. तवटा वगैरे पण बघा असं चांगलं धुवून घेतलं. द्राक्ष धुतलेत, मिठाच्या पाण्यात भिजत ठेवलेत. तर आता झाले सगळे माझे कामं वगैरे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत जा आणि सबस्क्राईब पण करत जा. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.